नमस्कार, ज्योतिष रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण खरबूजा आईस्क्रीम कशी बनवणार आहोत ते पाहू। तर आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कट करून घेतलेले खरबूज, साखर, कस्टर्ड पावडर आणि कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स, दूध मी चांगले उकळून घेतलेले आहे। ते चांगले घट्टही झालेले आहे। थोडेसे दूध घेऊन त्यामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर घालून घेऊन मिक्स करून घ्यायची। त्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत आणि ती पेस्ट त्यामध्ये मिक्स करून झाली की ती परत दुधामध्ये घालून मिक्स करून घ्यायची आणि गॅस पेटवून कस्टर्ड पावडर मिक्स केलेले दूध उकळून घ्यायचे। दुधाला चांगली उकळी आली की ते परत हलवून गॅस बंद करून थंड करायला ठेवायचे। आणि ते थंड होईपर्यंत खरबूज हे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचे। आणि त्यामध्येच 2-3 चमचे साखर घालून घ्यायची। खरबूज हे चांगले ग्राइंड करून घ्यायचे। त्यामध्ये काप राहिले नाही पाहिजे, ते बारीक ग्राइंड झाले पाहिजे। हे पहा, खरबूजचा छान पल्प तयार झाला आहे। आणि ते आपण कस्टर्ड पावडर घालून दूध जे उकळून घेतले होते ते चांगले थंड करून खरबूजच्या पल्पमध्ये घालून परत दोन्ही ग्राइंड करून घ्यायचे। दूध चांगले थंड झाले पाहिजे, गरम दूध घालायचे नाही। आणि ते मिक्स करून एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही घालून घ्या। वरती छान ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे। तुम्ही प्लास्टिकच्या डब्यात घालू शकता। माझ्याकडे आईस्क्रीमचाच प्लास्टिकचा डब्बा होता, मी त्याच्यात ओतून घेतले आहे। मी असे छान मिक्स करून वरती रॅप पेपर लावून त्याचे झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवायचे। एक रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे। तुम्ही सकाळी केले असल्यास संध्याकाळपर्यंत फ्रीजरमध्ये ठेवायचे। दुसऱ्या दिवशी आपण आईस्क्रीम पाहू। हे पहा, आपली आईस्क्रीम तयार झाली आहे। आणि चमच्याच्या साहाय्याने तुम्ही वाटीमध्ये काढून घेऊन आईस्क्रीम सर्व करू शकता। तुम्हाला ही खरबूजा आईस्क्रीम आवडली असली तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि